कसा आहे ना हा मुलगा, आगाऊ, हलकट, नालायक. कशी काय फसले मी अशी याच्या जाळ्यात मला कळत नाही. आज मी जिन्यात चढत होते तर जिन्यातच बंड्या भेटला. औषधं आणायला खाली चालला होता. जाता जाता मला लॅचकी देऊन गेला. ते औषधं वगैरे एवढी सेवा चालू आहे आपल्या लेखकांची. मी लॅच उघडून आतमध्ये गेले. तो त्याचा डोळा लागला होता. मी जस्ट चेक केलं, थोडासा ताप होता. तेवढ्यात त्याने डोळे उघडले. हाय म्हटलं, हाय काय तुम्ही आडवे झालात? आडवा झालोय, झाला तिथे पडलोय असं बोलू नकोस. अरे वा, शब्द संपदा अजूनही तुमची चकाकतीये की तापात सुद्धा? लेखक आहे म्हटलं, कोई शक. 5 मिनिटं शांतता. मग परत ऐक ना. मी म्हटलं हां बोल. काय? अगं तुला ऑड नाही वाटत आहे का? नाही थांब, हे नको. लेखक आहे. हो म्हणजे काय? पण मला इमॅजिनच होत नाही तू असा आडवा झाल्यास. डोळे किती खोल गेलेत. जसा ताप वगैरे येऊन नीरज आडवा इमॅजिन होत नाहीये म्हटले मला. इमॅजिन कशाला करावं माणसाने? आहे ना इथे, दिसतंय ना, तेच बघ. हो ते बघतेच आहे मी. बंड्या येईल औषध घेऊन. पण हे छान आहे ना? म्हटलं काय छान आहे तुझं ताप? अगं तसं नाही, बंड्या नाहीये, आपण दोघंच आहे. आणि माझ्या रूममध्ये मी छान आडवा आहे, तू माझ्या शेजारी बसली आहेस. म्हटलं तुझा ताप बहुतेक डोक्यात जायला लागलाय आता, हो ना? ताप आहे, आजारी आहे काय म्हणजे? तुम्हा आजकालच्या पिढीच्या मुलींना काय कळणार? स्लो रोमॅन्स, त्याचा स्लो म्युझिकल इन्स्ट्रुमेंटल रोमॅन्स काय असतो तो. सिरियसली ताप होता, तुझ्या डोक्यात जायला लागलाय. तू झोप जरा, तुला झोपायची गरज आहे. 5 मिनिटं शांतता. 5 मिनिटांनी परत आमचे डोळे पण उघडले आणि आमचं तोंड तर कधी बंद राहू शकत नाही, सो तोंड सुद्धा उघडलं. ऐक ना अगं, आता काय? मी होईन ना ठीक? हो म्हणजे नाही, म्हणजे असंच मला वाटलं जरा की चुकून मी नाही जगलो वाचलो यातून. तर थोडासा ताप आहे आणि सर्दी आहे, कुणी मरत नाही लगेच याच्याने. आणि मी मेलो तर माझ्याच तोंडून का नको ते शब्द येतात. म्हणजे असं काही होणार नाहीये, तुला फक्त थोडीशी झोपेची गरज आहे, बाकी काही नाही. अगं ऐक ना, आता काय? नाही, माझ्या नंतर जो कोणी असेल त्याला माझ्या एवढा पिडू नकोस. म्हटलं हां, म्हणजे मला जसं नोकरासारखं वागवतेस तसं वागवू नकोस. मला मारतेस तसं मारू नकोस. मला जितकं पिळून काढतेस तेवढं त्याला पिळून काढू नकोस. मला जेवढं त्रास देतेस तेवढा त्याला त्रास देऊ नकोस. असं काहीही होणार नाही. तू काहीही बोलतोय असं कळतंय का तुला? मला पण थोडंसं आता टेन्शन यायला लागलं होतं. आणि ऐक ना, बोल. ते तुझा स्कार्फ ना, तो सॉरी मी त्याला नाक पुसलं, पण तो नाही परत करता येणार. पण पुढच्या जन्मी मी नक्की परत करेन. अरे मला स्कार्फ नकोय, तू झोप थोडा वेळ. नाही, किंवा माझ्या नंतर जो कोणी असेल ना, म्हणजे तुझा पुढचा बॉयफ्रेंड ज्याच्याशी तू मे बी लग्न वगैरे करशील, तो तुला खूप मस्त स्कार्फ, छान स्कार्फचं कलेक्शन वगैरे करतो नंतरून. हां तू काहीही बोलतोयस का? एवढं माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं होतं. इतका मला गिल्ट आला होता की मी याला थोडंसं बरं नव्हतं, थोडीशी सर्दी झाली होती, तेवढ्यात मी याला रागवले आणि माझा स्कार्फ धुवायला सांगितलं की मला नकोय माझा स्कार्फ, तू बरा हो. तू महत्वाचा आहेस का स्कार्फ? तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे मला कसं माहीत असेल अगं? म्हटलं आत्ता डोक्यावरून पाण्यासारखं लागलं होतं माझ्या. मी म्हटलं अरे ऑफकोर्स तू महत्वाचा आहेस, तू बरा हो. स्कार्फ दिला एवढा स्कार्फ नकोय मला. तुला नकोय स्कार्फ? म्हटलं नाही मला स्कार्फ नकोय, तू झोप थोडा वेळ, तू आधी बरा हो, आपण नंतरून बघू, स्कार्फ नकोय. आणि तो म्हणाला बंड्या झाला ना शूट? म्हटलं काय? मी जरा डोळे पुसून वर पाहिलं. हे सगळं आमचं जे संभाषण होतं ना ते बंड्याने शूट केलं होतं मोबाईलमध्ये. हे काय आहे? अगं ते तुझा स्कार्फ
काल धुता धुता फाटल्या थोड्या भंड्या असं दाबत म्हणाला, म्हणजे ते तुझा स्कार्फ काल तो धुवत होता तर ते त्याने दाखवलं मला बंड्यानी शेजारून उचलून. लिटरली असा फाटल्या होता तो, एवढा मोठा भगदाड पडला. तुम्ही म्हटलं काय केलं तुम्ही माझ्या स्कार्फचं? तू काहीही करणार नाहीस, तू आत्ताच त्याला प्रॉमिस केलं की स्कार्फ गेला उडत. मारू का मी तुला? अरे तू किती हलकट माणूस आहेस अरे. नीरज आडवा झाला त्याला हसवून दाबत दाबत मला म्हणाला, हो पण तू मला रागवणार मारणार काही करणार नाहीये, स्कार्फला नको आहे हे तू कबूल केलं सांगत, माझ्याकडे प्रूफ आहे. किती नालायक माणसं आहेत या जगात. का मी याच्या प्रेमात पडलीये? काय पाहिलं होतं यार मी या नालायक माणसाच्या, काय पाहिलं होतं यार मी या हलकट माणसामध्ये. देवा माझा स्कार्फ.